धन्यवाद नितीनजी गवली. त्यानंतर आपले सुजित तात्याशेठ पाटील यांच्याकडून देखील दमन चषकासाठी रोख रक्कम धनादेश 25,000 रुपयाचं लाभलेलं आहे. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. नक्कीच आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांच्या माध्यमातून या दमन दौऱ्यासाठी 23,023 लक्की नंबर त्यांचे देखील विशेष आपण धन्यवाद व्यक्त करूया. उमेश पाटील खांडपे यांच्याकडून देखील या आपल्या दमन चषकासाठी 10,000 11,000. यशवंतजी केनी साहेब फवाळे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 10,000. प्रदीप पप्पूशेठ पाटील आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्याकडून देखील दमन दौऱ्यासाठी 5,000. संतोषजी जोशी शिवनी स्पोर्ट आमनी टीम यांच्याकडून देखील 5,000. उमेश मुकादम देवेश ग्रुपचे सर्व यांच्याकडून देखील 5,000. नानाशेठ गोंडली कासने तर पहिले नॉकआउट सामन्याला सुरुवात होते. सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करू. मॅच कडे आपण जाऊया. सर्वांना जय श्रीराम मित्रांनो. आज आपल्या राजाची जयंती आणि या स्पर्धेचा फायनल दिवस. पहिला चेंडू महेश काबोकार बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी कव्हर आणि पॉइंट मधून खेळलेत. चांगला फटका पहिल्या चेंडूवर आलाय महेश काबोकरच्या बॅट मधून. हा चौकार. विक्रम स्पोर्ट वणुगड टीमचा 12वा अथवा पाठीराखा प्रेक्षक कोणी असेल तर या आपण, कारण की आपल्याकडे स्कोरर नवीन आहेत. प्लीज यायचं आपण. आपल्याकडे अल्पेश नाहीये इथे. फलंदाज महेश काबोकार क्लिंग बोल्ट. दुसऱ्या चेंडूवर महेंद्रनं विकेट घेतलेली आहे. टीमचे कॅप्टन आहेत आणि दोन्ही मोठे खेळाडू आमने सामने होते. क्या बात है. एक तुम्हारी एक हमारी. दिनेश पाटील दापोडे महादेवी विलाचे मालक यांनी महेश काबोकर यांना षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 3,000 रुपये बक्षीस लावलं होतं. एक चौकार आला होता. नक्कीच दिनेश पाटील दापोडे. नवीन फलंदाज भीरो. वेलकम विकास भाऊ. अजय पाटील सरवळी संघाचे 12वे तर वडनुगड टीमचे 12वे विकास भाऊ आपलं देखील स्वागत. दोन्ही टीम मजबूत टीम आहेत. आज स्पर्धा डू अँड डाय करो या मरो. प्रत्येक सामना आता प्रत्येक संघाला महत्वाचा झालाय, कारण की इथून तो जिंकेल तो पुढे जाईल. यानंतर ओमसाई पिसे आणि एजिस स्पोर्ट निंबवली टीम आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. क्या बात आहे. इष्टिरक्षक जितू यांच्या हातातून चेंडू मिस झालाय, मात्र शॉट टर्नमॅनला सोमनाथ चौधरी आहेत. एक सिंगल धाव बॅट कट होता. नक्कीच इथे जितूच्या या रिएक्शन वरून समजलं की चेंडू बॅटला चाटून गेलाय. धावसंख्या 5. 3 चेंडू मध्ये 5 धावा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दमन चषक 2026 बरोबर आपण आज 10:20 या सामन्याला सुरुवात केलेली आहे. महेंद्र
इथे हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. अतिरिक्त धाव इथे ऍड होईल विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 6. इथे पुन्हा एकदा चेंडू राजा यांच्या बॅटला चाटून गेला असावा. बघूया पंच काय इशारा करतायत. लेग बाईज. येस, धन्यवाद सर. 7 धावा लागलेत. गुड बॉलिंग. अतिशय चांगला कौन बनवला होता. अगदी अँगल चांगला बनवला होता महेंद्रनं. चेअरमन सरवली टीम आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर सुपर 18ची पहिली सुपर लढत मैदानामध्ये सुरू आहे. वेलकम सुरेश भाऊ. एजी स्पोर्ट निंबवली टीम चे एक सिनियर खेळाडू. इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या आपण पाहतोय 7. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर 2 सिंगल आणि 1 वाईट अशा 7 धावा. गोलंदाज जीतू चौधरी की जर्मन सरवली टीम देखील या दमन चषकामध्ये अगदी पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे. स्वतः टीमचे करता धरता श्यामदादा चौधरी आहेत. स्ट्राईकवर राजा, नॉन स्ट्राईकला भीरू. चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर कॅप्टन महेंद्र पाटीलनं चौकार खाल्ला होता. तर या उलट जितून दुसऱ्यावरचा चेंडू पहिला डॉट टाकलाय. इथे फटका उडवलाय. बघूया झेलच्या खाली क्षेत्ररक्षक मारुती चांगला झेल टिपलाय. लॉंग ऑफला झेल टिपलाय. डावखुऱ्याचे फलंदाज होते राजा. जितूनी दुसऱ्या ओव्हरची काय सुरुवात केलेली आहे. आज प्रत्येक सामन्यातून आपण 4 महत्वाचे मॅन ऑफ द मॅच चे पारितोषिक देणार आहोत. 2 ट्रॉफी आहेत आणि 2 गिफ्ट हॅम्पर. एक अरविंदजी भोईर साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे. तर एक दिनेश चौधरीनं गिफ्ट हॅम्पर आणि 2 ट्रॉफी आहेत. त्याच्यामध्ये जितू पाटील डुंगे आणि एक मनोहर केने आमने. गोविंद पाटील पहिल्या 8 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आणि पहिली सलामीर जोडी विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमची तंबूच्या आसऱ्याला गेलेली आहे. इथे पंचांचा वाईटचा इशारा आलाय. विक्रम स्पोर्ट वडनगर नाव म्हटले की आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मधले एक दादा टीम म्हणून या टीम कडे पाहिले जातोय. धावसंख्या 8. डी मिड विकेट रिझर्व मधून महेंद्र पाटीलची चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव. राजा बाद झाल्यानंतर गोविंद पाटील मैदानामध्ये आलेत.
जितो चौधरी तिथे भिरवणा चेंडूला भिरकावलाय अगदी रवींद्र यांच्या डोक्याच्या वरून सीमा पार षटकार पहिला मोठा षटकार वीरू पाटीलने ठोकलाय नक्कीच या षटकाराची गरज होती विक्रम स्पोर्ट वडनुगट टीमला आता धावसंख्या आपण पाहतो 15 धाबा लागलेत जितू देखील चेंडूवर नाराज आहे यॉर्कर चेंडू टाकण्याच्या नादात हा चेंडू कदाचित फुलटोस गेलाय रवींद्र पाटील तिथे होते लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्यानंतर मारुती आहेत रणजित पाटील प्रवीण चौधरी महेंद्र पाटील केशव पाटील त्यानंतर सोमनाथ चौधरी सुधाकर महाराज क्या बात आहे महेंद्र चौधरी एक आपले चांगले ऍक्टिव्ह सदस्य आहेत आणि सुधाकर माऊलीनं देखील आज संधी दिलेली आहे कारण की टीमचे करता धरता सोबत आहेत अजय पाटीलच्या बोटाला दुखापत आहे खूप चांगली टीम आहे प्रदीप जोशी साहेबांना सेल्यूट आहे काय मेहनत आहे कुठलीही स्पर्धा असो भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची चाचणी स्पर्धा असो दमन दौरा असो अध्यक्ष चषक बीपीएल या व्यक्तिमत्वाची मेहनत आपल्याला पाहायला मिळते पुढील चेंडू इथे चेंडू ऑन दी कार्पेट केलेले आहेत बघून चेंडू चालला अगदी विसेप मध्ये लॉंग ऑन रिझन मधून चांगली फिल्डिंग फक्त एकच सिंगल धाव पहिल्या ओव्हरमध्ये धावा होते 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आले 10 म्हणजे 2 ओव्हर 17 2/17 एजी स्पोर्ट निंबवली टीमचे कॅप्टन सुनील गुलवी आणि ओमसाई पीसे टीमचे कॅप्टन डॉक्टर श्याम पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार आहे काल निंबवली संघाने जो कालवार संघासमोर विजय मिळवला दमन चषकातील सर्वात चांगला विजय म्हणावा लागेल कारण की 15 चेंडूमध्ये 10 धावा होत्या आणि त्या 10 धावा विनोद गुलवी आणि राम गुलवीने डिफेंड केल्या गोलंदाज भोलेनाथ सरवली आणि सरवली पाड्यामध्ये भोलेनाथ आणि कायरोली टीमकडे आपण पाहिलं तर संदीप या नावाचे खेळाडू खूप लक्की आहेत यष्टीरक्षक पुन्हा एकदा जितून जागा घेतलेली आहे सुधाकर महाराज देखील खूप हौशी खेळाडू आहेत पहिला चेंडू ऑन साइडला गेले काऊ कॉर्नर रिझन कडे चेंडू वेगाने सरसावतोय 2 खेळाडूंच्या मधून चेंडू चाललाय आर पार सीमापार चौकार 17+4 21 धावा बनलेत आता कारण की अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे खास करून वीरू आणि गोविंदचं कौतुक करावं लागेल चांगली भागीदारी संघाला गरज असताना सुरुवातीला वेळ जरूर घेतली महेश काबूकर एक चौकार मारून बाद झालेत त्यानंतर राजाच्या बॅटमॅन आज 0 धावसंख्या पाहायला मिळाली आजचा सामना प्रत्येक टीम साठी खूप महत्वाचा आहे गेले 3 दिवस जी आपण मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फल आज बघूया कुठल्या टीमला मिळेल सँडी देखील खूप दमन दौरा एन्जॉय करतायत आमचे कालरम दादा देखील आमच्याकडे पाहत आहेत क्या बात आहे दीपक चौगुले अनिल जोशी पूर्ण टीम एक कंप्लीट टीम आहे आता जे सुपर 18 मध्ये आलेत त्या सर्व टीम चांगल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये 30 संघ होते काल 12 घरी गेले 18 राहिलेत आज 18 मधून 17 बाहेर जातील आणि एक टीम दमन दौऱ्याची ट्रॉफी घेऊन आपल्या गावामध्ये जाईल चांगली गोलंदाजी आपण पाहतोय भोलेनाथ पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला दुसरा चेंडू डॉट टाकलाय धावसंख्या 21
हा फटका देखील चांगला आहे, बघूया. इथे महेंद्र पाटील ना झेल सोडलाय. नक्की टीमचे कॅप्टन आहेत. गोविंद पाटीलला जीवनदान देणं हा सर्व संघासाठी नक्कीच अवघड कार्यक्रम आहे. कारण की गोविंद हे संघाचे एक ऑलराऊंडर आहेत. हवामानाचा अंदाज घेऊन नेहमीच्या फलंदाजाने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी, गोविंद पाटीलचा खेळ दिवसांदिवस खूप चांगला होत चाललेला आहे. सराव चांगला असावा. काय सुरेख चेंडू होता, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला आहे. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल, जितू करून आपण 2 चुका आज पाहिलेत. नक्की चेंडू हाताला येत नाहीये. इथे देखील एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च झाली. भोलेनाथचं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू होता. धावसंख्या 24 24 धावा लागलेत 16 चेंडू मध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या तिसऱ्या ओव्हरचा बाकी आहे. नक्कीच या मैदानावरील आपले दोन्ही खूप चांगले अनुभवी पंच पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. 10 सामने आणि एक फक्त लंच टाइम साठी एक एक इनिंग हे पंच बाहेर आले होते. पाणी देखील मैदानात आपल्याला बोलतात की पाणी घेऊन या. मैदान सोडत नाही. इथे बघूया मारुती काय चांगला झेल टिपलाय. आजच्या दिवसातून दुसरा झेल कंप्लीट केलाय लॉंग ऑनला. मारुती चांगले खेळाडू या संघाला मिळालेले आहेत. श्यामदादा चौधरी देखील खुश असतील. कारण की क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. कारण की तुमची फलंदाजी गोलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण जर उच्च दर्जाचं झालं तर तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवू शकता. मनोज भाऊ तरे आपलं देखील स्वागत. श्री कालिका माता खारबाव टीमचे माजी कॅप्टन, खूप चांगले गोलंदाज फलंदाज संदीप सँडी. बघूया गोविंद आणि सँडी मध्ये चर्चा आहे. कारण की 7 चेंडू खेळायचे आहेत. धावा लागले 24 आणि एकच. मी तर म्हणेन की वडोगट टीम 35 प्लस जाण्याचा प्रयत्न करेल. कारण की मातीच्या खेळपट्टीवर 35 प्लस एक चांगली टोटल. कारण की गोलंदाजी चांगली आहे. वडोगट टीमकडे हे देखील विसरून चालणार नाहीये. बजरंग भाऊ आपलं देखील स्वागत. श्री कालिका माता खारबाव टीम नक्की जोशी साहेबांची टीम आहे. खूप मेहनत आहे दौऱ्यासाठी. बघूया हा चेंडू उडवलाय. चांगला झेल. इथे प्रवीण चौधरीनं झेल कंप्लीट केलाय आणि ते सँडीची विकेट. या इनिंगचे जे 3 झेल आहेत अप्रतिम. महेंद्रनं जरूर झेल सोडलाय. कॅप्टननं मात्र त्यांच्या सहकार्याने पकडलेत. कारण की 3 झेल पकडलेत. यापैकी महेंद्रचा झेल सोपा होता. क्या बात आहे. आमचे मित्र अजय पाटील सांगतात की काल आपले केशव महाराजनं जो झेल घेतलाय तो आतापर्यंत सर्व संघाचे सर्व खेळाडूंच्या पेक्षा चांगला झेल पकडलाय. नक्की दीपक चौगुले, केशव पाटील, अजय पाटील हे आमचे सन परमा कंपनीचे सहकारी आहेत. धन्यवाद. केशव पाटीलची मला नाव तोंडात आला की दापोडीची स्पर्धा आठवण होते. नाईटची स्पर्धा. पहिल्या ओव्हर मध्ये 7, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10, तिसऱ्या ओव्हर मध्ये 7. धावसंख्या आपण बघतोय 24, 14 आणि 10. क्या बात आहे. प्रवीण चौधरी. संदीप जिथे बाद झालाय तिथे नक्की संघ थोडासा दुखी झाला असेल. दाद द्यावी लागेल. गोलंदाज भोलेनाथची आणि जे 2 क्षेत्ररक्षकांनी झेल टिपलेत अप्रतिम. प्रवीण चौधरी आणि मारुती पाटील. बघूया शेवटची ओव्हर. संघाचे अष्टपैलू खेळाडू प्रवीण पाटील.
बघूया चेंडूला अगदी कावकावना रिझनला खेळले, चांगली फिल्डिंग होते, थ्रो चांगला आहे. धावसंख्या 25, चेंडू टाकून झाले 19. चला पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे. सुनील गुलवी, एजी स्पोर्ट निंबवली आणि ओमसाई पिसे, डॉक्टर श्याम पाटील. दीपक चौगुले बघूया इथे काय चांगली फिल्डिंग केली बघा. सुधाकर महाराज आपले किती तंदुरुस्त आहेत. श्यामदादा चौधरी खुश असतील नक्कीच, कारण की सोमनाथ चौधरी तिथे होतेच, मात्र त्यांची काही मेहनत तिथे लागली नाहीये. सुधाकर महाराज यांना दमन दौऱ्यावर संधी दिलेली आहे थेट मोठ्या स्पर्धेमध्ये श्यामदादा चौधरीनं. धावा झाले 26, आता 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 26 झाल्यात 35 प्लस की 35च्या आतमध्ये, कारण की अजूनही खेळपट्टीवर गोविंद पाटील विक्रम स्पोर्ट वणुगोट टीम साठी धावा बनवत आहेत. चांगली फिल्डिंग, काय मारुतीने या महत्वाच्या सामन्यात फिल्डिंग केलेली आहे. नक्कीच जेव्हा आपण बोलतो ना की एखाद्या खेळाडूच्या पाठीमागे चेंडू लागतोय, इथे आज मारुतीच्या पाठीमागे चेंडू लागलाय आणि खूप लक्की खेळाडू आहे. चांगले 2 झेल टिपलेत, चांगली फिल्डिंग, आतापर्यंत सर्वात चांगली फिल्डिंग या सामन्यातून मारुतीने केलेली आहे या इनिंग मध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 28, 2 धावा आले ते चेंडूवर. बघूया अपील जरूर केली आहे, मात्र चेंडू बॅटला चाटून गेला आहे. दुसरी धाव, इथे केशव पाटील कडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. 30 धावा लागलीत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच मित्रांनो, खूप चांगली स्पर्धा सर्व संघांनी एन्जॉय केलेली आहे. दमन दौऱ्याच्या काही आठवणी घेऊन आपण आज आपल्या पुन्हा एकदा घरी जाणार आहोत. इथे खराब फिल्डिंग म्हणावी लागेल, चुकी, नक्कीच 2 धावा वाचवता आल्या असत्या. गोविंद पाटीलनं धावा बनवल्यात. नक्की टीम साठी वन मॅन आर्मीची भूमिका गोविंद पाटील अदा करतात. बघा केशवकडून चुकी झाली, स्ट्राईक रोटेट झाली आणि ते मिसफील्ड. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू प्रत्येक टीम साठी खूप महत्वाचा असतो. धावा बनले 34 धावा झाले, शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. नक्कीच 35 च्या आतमध्ये की 35 प्लस एक चांगला आकडा असू शकेल. आणि जोशी एक चांगला खेळाडू त्यांच्याकडे होता, मात्र दीपक चौगुलेला संधी दिली. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा मारुती चेंडूच्या समोर आहेत आणि अगदी मारुती रायच्या प्रमाणे मारुतीनं आज फिल्डिंग केली आहे जनमन सरवली टीम साठी. क्या बात आहे. 36 धावा झालेत आणि 37 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चला आपण जाऊया पुढील दोन्ही टीम दरम्यान नाणी. जोशी साहेब, प्रदीपजी जोशी साहेब आपण यायचं आहे. वेलकम. बाहुबली ऑफ खारबाव महेंद्र पाटील यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. श्यामदादा चौधरी साहेब आपण या, आपले शुभ हस्ते आपण नाणेफेकी करूया. कॅमेरामॅन
यस नक्कीच जानमान सरवली टीमचे करता धरता सरेली गावचे उद्योगपती माजी सरपंच आणि शिवसेना उप तालुका प्रमुख श्यामदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण पुढील दोन टीम दरम्यान नाणेफेकी करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन बेस्ट ऑफ लक डॉक्टर श्याम पाटील आणि सुनील गुलवी. छापा असा कॉल होमसे पिसे टीमचे कॅप्टन श्याम पाटील अगेन्स्ट काटाल आहे. सुनील गुलवीनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. धन्यवाद. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. एजी स्पोर्ट निंबवली आणि ओम साई पिसे नाणेफेकी जिंकून नक्कीच गोलंदाजीचा निर्णय घेतला सीतारामजी गुलवी. आपलं देखील स्वागत. एजी स्पोर्ट निंबवली टीमचे माजी कॅप्टन एक सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच काल गणेश जे गुलवी साहेब देखील टीमला जोडले होते. या टीमचे करता धरता आहेत बघूया एजी स्पोर्ट निंबवली आणि ओमसाई पिसे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज आहे महेश काबूकर आणि फलंदाजी जोडी आपण पाहतोय. एका बाजूला महेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूला रवींद्र पाटील. नक्कीच रवींद्र पाटील कारभाव पारसिक बँकचे मुख्य बँक कर्मचारी आहेत. वेलकम सैनाजी गुलवी and all team. मनोज भाऊ एजी स्पोर्ट निंबवली टीम. चला सामन्याला सुरुवात करा. पहिला चेंडू पॉइंट ला चांगली फिल्डिंग आपण पाहतो दीपक चौगुलीची. वा गुड फिल्डिंग. जशी महेश काबूकरनं फिल्डिंग सजवलेली आहे तसा मात्र पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विकास चौगुले.
चांगला चांगला चेंडू होता, तितकीच चांगली फिल्डिंग आणि फटका देखील खूप चांगला होता, मात्र गॅप शोधता आली नव्हती. चांगला क्रिकेट पहिले चेंडूवर पाहायला मिळाले. एक सिंगल सरवली टीम च्या फलकावरती धावांचा श्रीगणेश होतोय. बघूया रवींद्र पाटील या टीमचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. वार्षिक बँक कारभाव शाखेचे मुख्य शाखा अधिकारी आहेत रवींद्र पाटील. क्या बात आहे, चेंडूला स्ट्रॉंग केला आहे, डीप मिड विकेट रिझनला सँडीनं झेल टिपलाय आणि दुसऱ्याच चेंडूवर धक्का दिलाय महेश काबोकरनं. चॅनमन सरवली टीमला रवींद्र पाटील यांच्या रूपानं फलंदाज बाद. काय फिल्डिंग लावली आहे. मी पहिले चेंडूवर उल्लेख केला की महेश काबोकर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधला एक स्टार खेळाडू, खूप चांगली फिल्डिंग. गोलंदाज यष्टी रक्षक जेव्हा फिल्डिंग लावतात ना तेव्हा समजायचं की टीम कडे प्लॅनिंग आहे. वाह, वीरू पाटील देखील खुश असतील. जितू चौधरी टीमचा खूप महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये. साईनाजी कारभारी विक्रम स्पोर्ट वडनगर टीमचे सिनियर खेळाडू आणि खूप हौशी आहेत. एखाद्या पक्षाचा आपण म्हणतो ना कट्टर समर्थक, तसं आपल्या विक्रम स्पोर्ट संघाचा कट्टर समर्थक आहे साईनाथजी कारभारी. धन्यवाद भाऊ. बघूया जितू चौधरीला आता सामना पुढे घेऊन जावा लागेल. बघा जितू चौधरीला देखील बघता बघता 45 वय वर्ष कंप्लीट झालेत. खूप चांगला क्रिकेट जितू चौधरी देखील खेळलेत. स्लॉग सीप गॅप ना चौकारांनी या इनिंगची सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 5. क्या बात आहे, पॉइंटच्या वरून क्लास फटका. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलाय. दीपक चौगुलेच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवलाय सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. तीस ते 35 धावा जर बनवायच्या असतील आणि जर पहिल्या ओव्हरला तुम्ही जर 10+ धावा घेताय तर खूप मोठी संधी विजयाची निर्माण होते. धावसंख्या 9, चेंडू टाकून झाले 4, अजून 2 चेंडू बाकी आहेत. क्या बात आहे, हा जो फटका आहे या फटक्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की जितू चौधरी कशा प्रकारचा फलंदाज असेल. रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूने खूप गाजवलाय आणि मी कॅप्टनचं आणि श्यामदादा चौधरी यांचं कौतुक करेन की रवींद्र बाद झाल्यानंतर जितूला मैदानामध्ये पाठवणं हे खूप महत्वाचं होतं. खूप चांगला निर्णय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार. धावसंख्या 13. सदोतीस बनवायचे आहेत. 5 मध्ये 13 आलेत. हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे सरसावतोय. सँडीची चांगली फिल्डिंग. थ्रो बघा किती चांगला आहे. क्या बात आहे. श्यामदादा चौधरी थांबणार नाहीत मला देखील माहित होतं, कारण की सलग 3 चौका ठोकलेत. महत्वाच्या सामन्यातून जितून आणि त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर केलेलं आहे. एक बाद 14 धावा बनवायचे 37. 18 मध्ये 23. 18 चेंडू आणि 23 धावा. तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल, टार्गेट चेस करायचं असेल तर पहिल्या पॉवर प्लेचा फायदा घेणं गरजेचं आहे. गोलंदाज वीरू पाटील टीमचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून वीरू पाटील कडे पाहिलं जातोय. एका बाजूला श्यामदादा चौधरी
तर दुसऱ्या बाजूला आपण श्यामदादा चौगुल यांची टीम पाहतोय. मात्र श्यामदादा मला वाटतं दमन दौऱ्यावर आज अनुपस्थित आहेत. महेश काबूकर साठी हा सामना तितका लक्की नाहीये. फलंदाजीतून चौकार आणि गोलंदाजीतून धावा दिलेत 14. पहिले चेंडूवर चौकार ठोकला होता. महेश काबूकर देखील विचार करत असतील, दुसऱ्या चेंडूवर दांडी उडाली, कशी बॅट फिरली. नक्कीच हा चित्र त्यांच्या डोळ्यासमोर असेल. खूप मोठे खेळाडू आहेत. पहिले चेंडूवर चौकार ठोकला होता आणि चांगला अगदी पहिले चेंडूवर आनंद उत्सव पुढे टीमनं साजरा केला होता. बिरू शॉर्ट रनअप ना. बिरू पाटील एक असा खेळाडू मित्रांनो ज्यांनी नवीन 40+ संघटनेमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराज वडनोगो टीम कडून बिरू पाटीलनं खूप चांगला क्रिकेट खेळला आहे. इथे देखील हा चितूचा फटका सीमा पार चाललाय. काय क्लास बॅटिंग करतोय. असा खेळाडू प्रत्येक टीम मध्ये आहे. मात्र तशी कामगिरी करणे देखील खूप महत्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18 म्हणजे अर्ध्या धावा झालेत. विकास भाऊ जवळ 37 बनवायचे आहेत आणि पहिल्या 7 मध्ये आलेत 18. बघा पुन्हा एकदा कलाई चेंडूला टर्न केलाय, दिशा दिली. डीप फाईन लेग रिझन मधून चेंडू उचललाय. धावा झाल्यात आता 20 आणि आता बनवायचे फक्त 17. जितून जे पॉवर प्लेच्या मध्ये 3 चौकार मारले त्याच्याहून त्याची ताकद वाढलेली आहे. चेंडू त्याला फुटबॉल एवढा दिसतोय. अगदी त्याच्या समोर तर किती चांगला गोलंदाज झाला तरी तो त्याला डिफेंड करू शकतो. ही ताकद त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे. पुन्हा एकदा चेंडूला अगदी टॅप केलाय कालूराम. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गुरु एका सिंगलला धावसंख्या झाली ती 21. आता 16 ची गरज आहे. 15 चेंडू आणि 16 धावा. 9 मध्ये बनले 21 आणि 15 मध्ये पाहिजे 16. 16 का डोला. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. इथे हा ना फलंदाज इथे जितूची विकेट. इथे थोडीशी चुकी झाली. जितूला एकतर त्याच्या एंडला निघायचं होतं, पुन्हा इकडे येणं चुकीचंच होतं आणि नक्कीच महेंद्र आणि जितू मध्ये कुठेतरी तालमेल कमी पाहायला मिळाला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण चौधरी. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. सध्या आमचे मित्र अजय पाटील दुखापतग्रस्त आहेत. त्यांनी देखील खूप चांगला क्रिकेट जितूच्या सोबत केलेला आहे. एखादा चांगला खेळाडू जेव्हा धावबाद होतो तेव्हा त्या खेळाडूंना तर संपूर्ण टीमला दुःख होतो. मात्र बाद होण्यापूर्वी जितून आपलं काम तमाम केलंय. 20 धावा बनवलेत. फलंदाज प्रवीण. आपण दमन दौऱ्यावर 2026 चे 3 खेळपट्ट्या पाहिल्या. के 16 धावा पाहिजेत 14 चेंडू मध्ये. केकेची खेळपट्टी सर्वात घातक फलंदाजासाठी. 21 झालेत. 16 पाहिजेत. के आरके आणि डेल्टिन आणि आरके वर खेळाडू खुश आहेत. मात्र केकेवर थोडेसे नाराज आहेत कारण की तिथे खेळपट्टी जी आहे ती फलंदाजापेक्षा गोलंदाजाला चांगली आहे. काल 23 धावा देखील डिपेंड केल्या कालवा टीम समोर. पल्लू शॉट. इथे संपर्क चांगला आहे. विनायक पाटील ला बीट केलाय. नक्कीच हा जो महेंद्रनं फटका केलाय जिथून मला वाटतं काहीतरी कानमंत्र दिला असावा की समोर खेळू नका मागे केला. धावसंख्या झाली ती 25. आज आपल्या राजांची जयंती.
हा सर्वात मोठा सण नक्कीच सर्व हिंदू भारतीय साजरा करतील. त्यांच्या मुले आज आपण हिंदू म्हणून जगतोय, त्यांच्या मुले आज आपल्या मंदिरावरचा कलश आणि दारावरची तुलस जिवंत आहे, ते आपल्या राजांमुळे. अशा राजांच्या जयंती नक्कीच राजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे उभे राहतात. काय आयुष्य जगले असतील त्या कालामध्ये. हिंदुत्वासाठी त्यांनी रयतेचा राजा म्हणून काम केलं. 13 चेंडूमध्ये धावा पाहिजे 12. भिरू पाटील शेवटचा चेंडू फेकतील. ओव्हर नंबर 2. बघूया इथे नक्कीच राजा पाटीलची चुकी, एक एक्स्ट्रा धाव खर्च केली, कारण की आता धावा आपल्याकडे कमी आहेत. वाचवायच्या ऐवजी जर आपण खर्च केल्या तर नक्कीच आपल्याला खर्चात डुबावं लागेल. 2 ओव्हर 26. आता 12 मध्ये पाहिजेत 11. 12 चेंडू मध्ये 11. काल निंबोली संघाने 15 मध्ये 10 धावा डिफेंड केल्या कालवार टीम समोर. कालवारला पराभूत केला. 15 चेंडू मध्ये 10 बनवायच्या होत्या. मित्रांनो, आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून आपण संपूर्ण भारत देशामध्ये साजरी करतोय. ज्या महाराजांच्या मुले आपला हिंदू राष्ट्र राज्य प्रस्थापित झालं, अशा राजांची जयंती, राजांना त्रिवार मानाचा मुजरा, त्यांच्या मुले आपल्या मंदिरावरचा कलश आणि घराजवळची तुलस जिवंत आहे, अशा राजांना सलाम. गोविंद पाटील 12 चेंडू आणि 11 ची गरज आहे. महेश काबूकर चेंडूच्या समोर येत आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे. एक सिंगल धाव प्रवीण चौधरीच्या बॅट मधून. सॉरी, महेंद्र पाटील. प्रवीण चौधरी आता स्ट्राईक वर आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 27. आता 11 मध्ये 10 पाहिजेत. पहिला सुपर 18चा सामना. गोविंद पाटील खूप चांगली फलंदाजी देखील आज गोविंद पाटीलनं केली. इथे चेंडूला आडव्या बॅटनं केलं, गुड शॉट. एका टप्प्यानं चेंडू सीमापार गेलाय. चौकार आहे, चौकार आहे. अगदी चाबूक शॉट होता, खिच के मारा है. 31 धावा जोडलेत. चौकार आहे, चौकार आहे. शिमारीच्या आतमध्ये तिथे निंबवली टीम पूर्ण बसलेली आहे. महेश काबोर अगदी चेंडूच्या जवळ होते. 31 धावा. आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. प्रवीण चौधरीने नेहमीच आक्रमण खेळ केलेले आहे सरवली संघासाठी. संघ कुठलेही
स्थितीमध्ये असो. इथे बघूया चेंडू हवेमध्ये गेले अनिल जोशी. वेल कॅच. क्या बात आहे. काय चांगला खेळ टिपलाय इथे अनिल जोशीनं. फलंदाज प्रवीण चौधरी बाद. भोलेनाथ 7 धावांची गरज आहे. त्याच्यासाठी चेंडू आहेत 9. 15 मध्ये आले 31 आणि 9 मध्ये पाहिजे 6. भोलेनाथ गोविंद पाटील नेहमीच राहून तर विकेट ना गोविंद पाटीलने गोलंदाजी केलेली आहे. खूप चांगला अँगल आहे. आताचा कोणा खूप चांगला आहे. इथे डिफेन्स केला आहे. एक सिंगल धाव. इथे दुसरी धाव पूर्ण केली आहे. या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या नक्कीच थोड्याशा कठीण चाललेत विक्रम स्पोर्ट वणुगड टीमला. धावसंख्या 3-3. 4 पाहिजेत. 8 मध्ये 4. 8 चेंडू 4 धावा. स्वतः कॅप्टन मैदानामध्ये आहेत म्हणजे सेनापतीला घाबरायची गरज नाही. टीमचा अगदी तारणहार कॅप्टन महेंद्र आणि भोलेनाथ ही जोडी खेळपट्टीवर. विक्रम स्पोर्ट वडनोगर इथे पुन्हा एकदा सेफ फटका. दीपक चौगुलीची चांगली फिल्डिंग. आपण पाहतोय सिली मिडॉपला चेंडू पकडला होता. धावसंख्या आपण पाहतोय 34. 34. 7 मध्ये 3. 7 चेंडू 3 धावा. नक्कीच इथे अजून 2 धावा म्हणजे स्कोर इज लेवल. आता 6 मध्ये आपण पाहिलं तर नवगड संघाने या 36 मध्ये मला वाटते 4 ते 5 धावा एक्स्ट्रा खर्च केलेत. एक्स्ट्रा धाव खूप महत्वाची आहे मित्रांनो. आपण एक बनवलं ते समोरच्याला 2 बनवावे लागतात. आता 6 मध्ये 1 आहे. गोलंदाजीसाठी स्वतः सँडी आलेत. या सामन्यावर अगदी पकड मजबूत केलेली आहे. सुपर 8 पहिला सामना जिंकण्याच्या तयारीत जियानमन सरवली श्यामदादा चौधरी फॅन टीम. नक्कीच आमचे नरेश भाऊ कारभाऊ टीमचे एक सिनियर खेळाडू माजी कॅप्टन आणि या विजयी चौकार. अभिनंदन जियानमन सरवली अँड श्यामदादा चौधरी. अडलक विकास भाऊ चौगुले. अडलक ऑल टीम. महेश काबोकर, सँडी, दीपक, श्यामदादा चौगुले, हिम्मत चौगुले, अनिल जोशी, विनायक पाटील अँड ऑल टीम. बिरू पाटील. अडलक मित्रांनो खूप चांगला खेळ केलाय. नक्की श्यामदादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज जितूला देण्यात येईल आणि मॅन ऑफ द मॅच जोशी साहेब. आपण या जोशी साहेब संतोषजी पाटील माजी सरपंच सरवली केशव पाटील यांचे बंधू. दादा आपलं देखील स्वागत. जोशी साहेब आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच च पारितोषिक आपण देऊया. जितून एक विकेट घेतला. मूल्यवान 20 धावा बनवल्या आणि सुपर 18 ची पहिले मॅन ऑफ द मॅच जितू चौधरी. माजी सरपंच बजरंग पाटील. क्या बात आहे. मनोज भाऊ तरे माजी कॅप्टन मनोज भाऊ आपण देखील या. देऊया आपण जितूला मॅन ऑफ द मॅच. ही सर्वप्रथम ट्रॉफी स्वर्गीय इंदिराबाई दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ डुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच जितेंद्र दयानंद पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. ट्रॉफीचं वितरण करा.
बजरंग पाटील माजी सरपंच, क्या बात आहे. जोशी साहेबांनी खूप हुशारीने सांगितलं आम्हाला. आता ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यानंतर दुसरी ट्रॉफी देऊया जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. मनोहर केने, शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन. हरिभक्त पारायण वैकुंठवासी श्रीधर शंकर केने यांच्या स्मरणार्थ मनोहर केने यांनी मॅन ऑफ द मॅचची दुसरी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर ही इस्त्री आहे नक्कीच स्वर्गीय मोहन शेठ चौधरी यांच्या स्मरणार्थ पद्माकर शेठ चौधरी आणि दिनेश शेठ मोहन चौधरी यांच्या माध्यमातून. आणि एक गिफ्ट टेम्पर आहे अरविंदजी भुईर साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केले. अभिनंदन जितू चौधरी अँड स्पेशली अभिनंदन श्यामदादा चौधरी, ऑल टीम जय हनुमान सरवली. सर पुराना गेम आहे नहीं अपना ये मैच का, किधर गया? हाँ बाहर गया था.